हाय फ्रेंड्स, मी सोनाली। आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर व्हिडिओमध्ये पाहिल्यानंतर तुम्हाला समजलंच असेल की आपला आजचा व्हिडिओ आहे तो कोणता आहे। तर आज आपण ख्रिसमस स्पेशल प्लम केक पाहणार आहोत, तोही एकदम सॉफ्ट असा। तर तुम्ही याचं टेक्स्चर पाहू शकता आणि कलरही एकदम भन्नाट असा आलेला आहे। तर एकदम तुम्ही जाळीदार असा सॉफ्ट आहे। हे पहा, मी तुम्हाला दाबून दाखवते। एकदम सॉफ्ट असा हा केक आज आपण पाहणार आहोत। तर चला व्हिडिओला सुरुवात करूयात। आता एक मी स्टीलची कटोरी घेतलेली आहे आणि या कटोरीमध्येच मी एक छोटा कप इतकं ऑरेंजचं ज्यूस ॲड केलेलं आहे आणि या ज्यूसमध्येच आता मी थोडेसे काजूचे काप ॲड करून घेते। यानंतरच थोडेसे मनुके, काळे मनुके ॲड केलेले आहेत आणि त्यासोबतच यानंतर यामध्ये मी थोडेसे बदामचे काप ॲड केलेले आहेत आणि याला व्यवस्थित असं मिक्स करायचं आणि शेवटीला आपण यामध्ये थोडेसे टूटी फ्रूटी ॲड करून घेणार आहोत। तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये ड्रायफ्रूट्स आहेत ते ॲड करू शकता। मी एवढे ड्रायफ्रूट्स आहेत ते ॲड करून घेतलेले आहेत। याला व्यवस्थित असं या ज्यूसमध्ये मिक्स करायचं आहे आणि हे झाकून आपल्याला 1 तासभर ठेवून द्यायचं आहे। तर येथे मी पाऊण कप इतकी साखर घेतलेली आहे। तर एका कढईमध्ये मी ही पाऊण कप इतकी साखर आहे ती ॲड करून घेतलेली आहे। गॅस आहे तो चालू केलेला आहे। आपल्याला पाण्याचा एकही थेंब न टाकता ही साखर आहे ती हलवून घ्यायची आहे। जसजसं आपण साखर आहे ती परतत जाऊ तसतसं ही साखर आहे ती वितळायला लागेल। तर हे पहा, साखर आहे ते वितळत आहे। तर आपल्याला ही साखर आहे ती पूर्णपणे वितळवून घ्यायची आहे। तर हे पहा, साखर आहे ती पूर्णपणे विरघळली गेलेली आहे आणि यामध्येच मी आता पाऊण कप इतकं पाणी ॲड करून घेतलेलं आहे आणि याला व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे। आपल्याला हे मिश्रण आहे ते सतत हलवत राहायचं आहे। तर आपल्याला याला 1 ते 2 उकळ्या काढायच्या आहेत आणि त्यानंतर आपल्याला गॅस आहे तो बंद करून घ्यायचा आहे। आणि कलरही तुम्ही याचा पाहू शकता, शुगर कॅरमलचा जो कलर आहे तो एकदम छान आलेला आहे। तर या स्टेजला आपण गॅस आहे तो बंद करायचा आहे आणि हे मिश्रण आहे ते पूर्णपणे आपल्याला थंड करून घ्यायचं आहे। कॅरमल थंड होत आहे तोपर्यंत येथे मी डब्याला बटर पेपर लावून घेतलेला आहे आणि पातेल्यामध्ये स्टँड ठेवून आता आपण हे पातेले आहे ते फ्रीहीट करणार आहोत। त्यासोबत दुसऱ्या बाजूला इथे मी कटोरी घेतलेली आहे आणि यामध्येच मी पाव कप इतकं दूध घेतलेलं आहे। हे नॉर्मल टेम्परेचरचं दूध आहे, गरम दूध नाही। तर या दुधामध्येच आता मी पाव कप इतकं तेल ॲड करून घेते। तेल ॲड केल्यानंतर आपल्याला याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। तेल आणि दूध आहे ते एकजीव झाले पाहिजेत इतपत आपल्याला हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। यानंतरच यामध्ये आपण काजू आणि बदामचं जे मिश्रण आपण 1 तासासाठी भिजत घातलं होतं ते मिश्रण आहे ते आता आपण या दुधामध्ये ॲड करून घेते सर्व। आणि ॲड केल्यानंतर आपल्याला हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। पूर्णपणे हे सर्व जिन्नस आहे ते एकजीव करून घ्यायचे आहेत। यानंतरच यामध्ये आपण जे शुगर कॅरॅमल बनवलं होतं साखरेपासून ते शुगर कॅरॅमल मी यामध्ये ओतून घेतलेलं आहे आणि आपल्याला विस्कच्या साहाय्याने याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। तर शुगर कॅरॅमल आहे ते आपल्याला या दुधामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। तर यामध्ये आपण कोणत्याही कलरचा वापर न करता तुम्ही पाहू शकता याचा कलर आहे तो एकदम छान आलेला आहे। हे मिश्रण आहे ते आपल्याला व्यवस्थित असं मिक्स केल्यानंतर यामध्येच मी 1 कप इतका मैदा घेतलेला आहे। 1 कप म्हणजेच 200 ग्राम इतका, वजनी बघायला गेलं तर 200 ग्राम इतका मैदा आहे हा। तर तो मैदा आहे ते मी थोडा थोडा करून यामध्ये ॲड करते आणि याला व्यवस्थित असं मिक्स करून घेते। मैदा घेत असताना आपल्याला मैदा आहे तो 2 वेळेस चाळून घ्यायचा आहे। मैदा आहे तो आपल्याला पूर्णपणे व्यवस्थित असं यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। बॅटर जर थोडंसं घट्टसर वाटत असल्यास तुम्ही यामध्ये थोडंसं दुधाचा वापरही करू शकता। तर या पद्धतीने आपल्याला हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। यामध्येच मी थोडेसे रेड कलरचे टूटी फ्रूटी ॲड करते आणि व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे। तर या पद्धतीची ही कन्सिस्टन्सी आहे या बॅटरची, हे पहा।
सर्व मिश्रण व्यवस्थित असं मिक्स झाल्यानंतर आपल्याला यामध्ये 1 टीस्पून इतकं बेकिंग पावडर यामध्ये ॲड करून घ्यायचं आहे आणि अर्धा टीस्पून इतकं बेकिंग सोडा यामध्ये मी ॲड करून घेतलेला आहे। तर आपल्याला हे मिश्रण आहे ते व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा आहे तो मी चाळून घेतलेला आहे। मिश्रण व्यवस्थित मिक्स केल्यानंतर हे मिश्रण आहे ते आपल्याला या डब्यामध्ये ओतून घ्यायचं आहे आणि या पद्धतीने ते आपल्याला टॅप करून घ्यायचं आहे आणि यानंतरच यावरती मी थोडेसे बदामचे काप, थोडेसे काजूचे काप आणि थोडीशी टूटी फ्रुटी आहे ती यावरती लावून घेते। तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही ड्रायफ्रूट्स आहेत यावरती लावू शकता। तर पाहू शकता दिसायलाही एकदम मस्त आणि अट्रॅक्टिव्ह दिसत आहे। केकवरती डेकोरेशन केल्यानंतर आपल्याला लगेचच हा डब्बा आहे तो या पातेल्यामध्ये ठेवून द्यायचा आहे अलगद असा आणि यावरती झाकण ठेवून आपल्याला 30 मिनिटं हा केक आहे तो बेक करून घ्यायचा आहे। तर हे पहा 30 मिनिटानंतर मी केकचा डब्बा आहे तो काढून घेतलेला आहे पातेल्यामधून, पूर्णपणे थंड केलेला आहे। थंड केल्यानंतर सुरीच्या सहाय्याने याच्या ज्या कडा आहेत ते मी या पद्धतीने सैल करून घेते, म्हणजेच केक आहे तो आपला अलगद असा निघेल। तर डब्यामधून केक आहे तो मी अलगद असा काढून घेतलेला आहे आणि याच्यावरचा बटर पेपरही या पद्धतीने काढून घ्यायचा आहे आपल्याला। तर हा पहा आपला केक आहे तो मस्त असा दिसतोय, तर एकदम सॉफ्ट। तर तुम्ही याची हाईट पाहू शकता, एकदम छान असा टम असा हा केक आहे तो फुगला गेलेला आहे आणि एकदम स्पॉन्जी झालेला आहे केक, जाळीदार असा। आणि याचा तुम्ही कलरही पाहू शकता, मस्त असा याचा कलरही आलेला आहे। तर अशाच व्हिडिओंसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजेच असेच नवनवीन व्हिडिओ आहेत ते तुम्हाला मिळत राहतील। तर हा केक आहे ते मी तुम्हाला कट करून दाखवते। हा पहा एकदम सॉफ्ट असा झालेला आहे, एकदम जाळीदार आणि मऊसूत झालेला आहे केक एकदम। तर आपली आजची क्रिसमस स्पेशल प्लम केकची जी रेसिपी आहे ती तयार झालेली आहे। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा। त्यासोबतच चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब मात्र नक्की करा। व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल धन्यवाद।